लग्नानंतरचे प्रेम भाग 3. अनिकेत आता अनघाचा विचार करत असतो. त्याला दुसरे काही सुचेनासे वाटत असते. अनिकेत तिच्याबद्दल जास्त माहिती काढण्याकरता रेवतीला नेहमी विचारणा करत असतो, पण तो त्याच्या भावना रेवतीला कळतील तर नाही ना त्याबद्दल विचार करूनच तिच्याशी बोलत असतो. अनिकेतला रेवतीला दुःख द्यायचं नसतं, पण त्याला अनघाशी असलेलं प्रेम, त्याची फुले अधिकच त्याच्या मनात उमलू लागली होती. तीही त्याला सुकू द्यायची नव्हती. एकदा अनिकेत गार्डनमध्ये शांत शतपावली करत असतो. तेवढ्यात तिथे अनघा येते आणि अनिकेत काही विचार न करता तिच्याशी बोलायला लागतो. अनघा त्याला ऑफिसला गेला नाहीस का विचारते. अनिकेत सांगतो, मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी आज घरीच राहिलो. अनघा विचारते काय झालं तुला आणि रेवती पण घरी आहे का? अनिकेत सांगतो, मला ताप आणि सर्दी खोकला आहे म्हणून मी घरीच थांबलो आणि रेवती ही 3-4 दिवसासाठी पुण्याला कामानिमित्त गेली आहे. अनघा अनिकेतला विचारते, अरे तू आराम कर ना, घरी जाऊन इथे काय करतोस? अनिकेत बोलतो, मला घरी बोर होत होतं म्हणून मी खाली आलो, पण आजही मुलं सुद्धा नाही आहेत खाली. तेव्हा अनघा सांगते अनिकेतला, अरे ती शाळेत गेली आहे, ते आता खेळायला संध्याकाळी येतील. अनिकेत विचारतो अनघाला, रोहन कुठे आहे? हल्ली तो दिसतच नाही. अनघा सांगते त्याला की तो आठवड्याकरिता बाहेर गेला आहे. अनिकेत लगेच विचारतो, मग तू एकटी आहेस का? अनघा हो म्हणते आणि अनिकेत मनातून खुश होतो. अनघा त्याला विचारते, तू काही खाल्लंस का? अनिकेत थोडा हळू आवाजात नाही म्हणतो आणि खाली मान करून शांत उभा राहतो. अनघाला कळते त्याच्या वागण्यातून की अनिकेतने काही खाल्ले नसावे आणि त्याला भूक लागली असावी. अनघा काही विचार न करता त्याला, चल घरी, मी काही खायला बनवते तुझ्यासाठी. तो मनातल्या मनात हसतो, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही म्हणतो. ती बोलते, अरे चल रे, एवढं फॉर्मॅलिटी करू नकोस, तुझ्या स्वभावाला शोभत नाही. आणि त्याला ती घरी घेऊन जाते. अनघा त्याच्यासाठी खिचडी बनवते आणि तो ही आवडीने ती खातो. अनघा आणि अनिकेत दोघे जेवण झाल्यावर मस्त गप्पा मारत बसतात. अनिकेत ह्या दिवसाची वाट बघत असतो. त्याला अनघाला ओळखायचं असतं, तिच्याबद्दल त्याला अजून जाणून घ्यायचं असतं. अनिकेत अनघाला तिच्या कुटुंबाबद्दल आणि तिच्या शिक्षणाबद्दल विचारतो. तेव्हा कळत त्याला की अनघा ही मॅनेजमेंटमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. अनिकेत ऐकून थोडा स्तब्ध होऊन तिला, मग तू घरी काय करतेस? तू तर जॉब केला पाहिजे किंवा रोहनचा बिझनेस का नाही जॉईन केला, असे तो विचारतो. त्यांनी हा विचारता अनघा थोडी नाराज झालेली दिसते आणि म्हणते, अनिकेत, नेहमी स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी जगण्यात मला जास्त आनंद मिळतो. अनिकेत तिचं हे बोलणं ऐकून त्याच्या मनात अनघाबद्दल अजून फिलिंग्स जागृत होतात. अनिकेत अनघाला म्हणतो, अनघा सॉरी, मी थोडा फॅमिलियर होतोय, पण तू असा का विचार करतेस? तू एक हुशार मुलगी आहेस, तुझं करिअर खूप सुंदर असू शकतं, तू एक उत्कृष्ट बिझनेस वुमन किंवा एका मोठ्या कंपनीत उत्कृष्ट पदावर काम करू शकतेस. तुला नाही वाटत का की तुला काम करायला पाहिजे? अनघा म्हणते, नाही. अनिकेत थोडं जोरातच बोलतो, पण का? अनघा त्याला सांगते की रोहनला मी बाहेर जाऊन काम करावं आणि त्याच्या बिझनेसमध्ये हातभार लावा हे त्याला आवडत नाही. अनिकेत तिला म्हणतो, तुझ्या काही इच्छा नाही का? ती म्हणते, असल्या तरी आता मी नाही पूर्ण करू शकत. अनघा अनिकेतला म्हणते, रेवती खूप छान आहे, तुम्ही दोघे मस्त राहता मित्रमैत्रिणीसारखे. अनिकेत थोडं हसून तिला म्हणतो, तुझ्यात आणि रोहनमध्ये पटत नाही का?
ती म्हणते, नाही रे, तसं काही नाही, आणि तिथून उठते आणि त्याला बोलते, तू बस, मी तुला कॉफी बनवून आणते. अनिकेत काही विचार न करता तिच्या मागे किचनमध्ये जाऊन परत तिला विचारतो, तू मला उत्तर नाही दिलंस. ती म्हणते, अरे तसं काही उगाच मला शब्दात अडकू नकोस. ठीक आहे, तुला नाही सांगायचं तर नको सांगूस. मला जे समजायचे ते मी समजतो. आणि सरळ निघून जातो त्याच्या घरी. अनघा बाहेर येते आणि बघते तर अनिकेत नसतो. ती त्याला फोन करते आणि बोलते, तू असं न सांगता निघून का गेलास? अनिकेत थोड्या रागातच तिला म्हणतो, काय बोलू मी तुझ्याशी आणि कोणत्या हक्काने बोलू? तुला जरी मी मैत्रीण मानत असलो तर तू मला थोडी ना मित्र मानतेस. तुझ्यासाठी तर मी एक शेजारीच आहे. अनघा त्याला सॉरी बोलते आणि पुन्हा त्याला घरी येण्याचा आग्रह करते. अनिकेत तिला सरळ म्हणतो, तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार असशील तरच मी पुन्हा येईल. अनघा थोडी थांबते आणि त्याला म्हणते, ठीक आहे, तू ये, मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. कुठे ना कुठे अनघाही अनिकेतशी बोलावं असं वाटू लागलेलं असतं.